त्याकडे तर मॅच ऑन करा लगेच. दोन्ही पंथांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि ब्रह्मांड संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवर व्यक्तींचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतो योगाभाऊ MCC चषक 2026 मानाची आणि सन्मानाची ही ट्रॉफी आज आपण पाहतोय. प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन MCC स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जाते. 49वं वर्ष अगदी चांगल्या रीतीने हा तिसरा दिवस इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला मॅच झाला होता. पहिला मॅच भव्या 11 वाघबीळ संघाने जिंकलाय आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये दोन संघ आपण पाहतोय, स्वप्नील 11 ब्रह्मांड आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला होता स्वप्नील स्पोर्ट ब्रह्मांड संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. तर दोन बॅट्समन विनंती असेल जॉली स्पोर्ट कामतगर आपण लगेच पाठवून द्यायचे. सलामीची जोडी जे पारंपरिक दोन फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाठवून द्या. वेलकम तात्या. निळकंठ भोईर यांचं इथं आगमन झालं आहे. एक मोठी काम आज या स्पर्धेसाठी त्याने केले, कारण कुठेतरी दरवर्षी त्यांच्याकडं चांगलं काम असतं. मात्र यावेळी आपण जर पाहिला दरवर्षी ट्रॉफी असतात, मात्र यावर्षी आपण पाहिला तर विजेत्या संघाला अगदी स्मार्ट वॉच त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. थँक्यू. एक चांगली भूमिका आज त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सर्वांचे लाडके तात्या निळकंठ भोईर आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. अंतिम दिवस आहे मित्रांनो. अगदी आज आपण पाहिला तर सुट्टीचा दिवस आहे. हा मैदान आपण जर पाहिला तर पूर्णपणे भरगच्च आज भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण MCC ची स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये भरगच्च पब्लिक दरवर्षी प्रत्येक स्पर्धेला इथे पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात केली गेली. अगदी आपण पाहिला तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवली गेली आणि त्यानंतर गोलंदाजी आपण पाहतोय स्वप्नील स्पोर्ट्स ब्रह्मांड आणि जॉली स्पोर्ट्सचे कामतगर संघ. आपण जर पाहिला तर एक भरपूर वर्ष हा संघ क्रिकेट खेळतोय आणि एक चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये एकदा या स्पर्धेकडे लक्ष दिला तर सर्वात पहिलं लक्ष जातो तो मध्ये या चमचमात्या ट्रॉफ्यांवरती. काय ट्रॉफ्यांचं आयोजन केलं गेलं MCC कासारवडवली या संघाने. एक जबरदस्त ट्रॉफीज आपण पाहतोय. त्यानंतर आपण महत्त्वपूर्ण लक्ष दिला तर सन्मान चिन्ह, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अगदी प्रत्येक आमच्या मान्यवर व्यक्तींना त्यांच्या माध्यमातून दिली जाते. चला मॅच ऑन करा. अंपायर डिसिजन सुरुवात केली जाते. पंतांकडून इशारा येतोय की हा मॅच इथे सुरुवात करतायत. प्रतीक आणि मोहिल जोडी मैदानामध्ये आली. फलंदाजी साडी पहिला बॉल अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. चौकार येईल पहिल्या बॉलवरती. प्रतीक आणि मोहिल जोडी मधून अगदी त्या चेंडूला पाठवलं गेलंय. पहिल्या बॉलमध्ये अगदी प्रतीक याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटवरती आला. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये चेंडूला केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तर एक सिंगल फक्त मिळाली जाईल. अजय याला आपण पाहतो शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक एक चांगल्या रीतीनं रचना गेलाय मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण एक मिडॉन क्षेत्रामध्ये आपण डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर एक डीप काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुढील बॉल यावेळी पुन्हा एकदा हलकीशी कट केले. पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू अजय याच्या हातामध्ये विसावला जातोय.
सिंगल डबलवरती जोर दिला गेला पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर, कारण 6 धावा या धावफलकावरती अरविंद गोलंदाजी करत असताना. याचा अजून एक मान्यवर व्यक्ती या मैदानामध्ये नक्कीच उपस्थित झाले. शैलेश मुकादम सर, आपणास विनंती असेल आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. शैलेश मुकादम सर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या प्लीज. कारण आज सर्व मान्यवर व्यक्तींना इथे आज मंचावरती बोलवलं जाईल मित्रांनो, कारण त्यांच्याच आशीर्वादाने ही स्पर्धा आज आपण अगदी चांगल्या रीतीने पूर्ण होत असताना पाहायला मिळते. कारण 2 दिवस अप्रतिम पाहायला मिळालेत MCC कासार वडवली या संघाचे, आणि हा 3रा दिवसही त्याच प्रकारे चांगल्या रीतीने पूर्ण होत असताना पाहायला मिळते. कारण पहिला मॅच संपलाय, सेकंड मॅच इथे ऑन आहे. अगदी आपण पाहिलं तर 5 बॉल झाले, 7 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक फटका शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून गेलाय, फटका अप्रतिम सजवला होता आणि त्याच चेंडूवरती मिळाले जात आहेत सरळ 4 धावा. बॉल झाले, 7 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. अजून एक फटका शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून गेलाय, फटका अप्रतिम सजवला होता आणि जोडीचे पहिला षटक संपलाय. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 11 धावा पाहायला मिळत आहेत. बॅटिंग चांगली केली गेली, गोलंदाजी चांगली म्हटली जाईल, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आहेत. गोलंदाजी मार्गवर सूरज पवार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. दोन्ही फलंदाजांच्या मॅटमधून एक एक चौकार आपण पाहिलाय. मोहिल आणि प्रतीक एक महत्त्वपूर्ण जोडी आहे जालू स्पोर्ट कामतगर संघाची. कारण प्रतीक आणि मोहिल प्रत्येक मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी या संघासाठी केली जाते. पहिल्या षटकामध्ये तर 11 धावा आल्यात, मात्र पाहायचं आहे क्रमांक 2चा गोलंदाज सूरज पवार या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अरविंद या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्यात. पन्नास ते 55 धावा धावपलकावरती 4 ओव्हरमध्ये लागणं गरजेचं आहे. त्यावेळी फटका खेळला आहे, मात्र तुम्ही जरी तिकडे त्या साईडला अगदी सुशांत मुकादमच्या घरावरती जरी मारलात बॉल तरी फक्त 1 धाव मिळाली जाईल, लक्षात घ्या. कारण मैदान आपण पाहतोय या कासार वडवलीमध्ये कुठेतरी थोडंसं अकुळ मैदान, आणि ज्याच्या कारणाने पाठीमागे आपण घोषित धाव ही नक्कीच दिली गेली आणि तिथे तुम्हाला फक्त 1 सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक जर आपण पाहिला धावफलकावरती पुढे सरकत असताना 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली आहे. गोलंदाज सूरज यावेळी अगदी चकवणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, दॅट्स अ ग्रेट डिलिव्हरी फ्रॉम सूरज पवार. फलकावरती पुढे सरकत असताना बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर अगदी फलंदाजाला सुरुवात चांगली आहे. मातीचा सुगंध देत असताना हा बॉल पाहायला मिळालाय. एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहिलात तर क्षेत्ररक्षक आहेत, चेल पकडला जाईल. फ्रंट फूटवरती येणं या पिचवरती आम्ही कालपासून सांगितोय, संकेत सरांनी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं फ्रंट फूटवरती या, बॅक फूटवरती तुम्ही गेलात तर या मैदानामध्ये या पिचवरती तुम्हाला बॉल खेळता येणार नाहीयेत. पुढे येऊन केला, पुढे केला. आता मात्र आपण सांगितलं जातं की क्रिकेटमध्ये फूटवर्क खूप गरजेचं आहे मित्रांनो, तर तो कुठेतरी तो फूटवर्क पाहायला मिळाला नाही आणि एक सोपा जेल इथे 20 धावला गेलाय, तो म्हणजेच ब्रह्मांड या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडे. फलंदाज वादोहिनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे प्रतीक, आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये ओम हा फलंदाज जातोय.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 बॉल या ओव्हरमध्ये हाताळले गेले तर एक चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सूरज पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओम येतोय नवीन फलंदाज. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला केलाय. चेंडू जातोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवलं गेलंय मात्र थोडासा फंबल होता. संधी मिळाली होती दुसरी धाव घेण्याचं आणि त्या 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय ओम. आणि या 2 धाव्याने धावफलक जर पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 14 धावा. 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट असं धावफलकावरती सजलं गेलंय. प्रथमतः बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट कामतगर या संघाची. पंच इशारा करतात इट्स इज अ वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी या वाईडच्या रूपाने या चेंडूला इथे दंडित केलं गेलंय. 15 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी हाताळली गेली होती मात्र कुठेतरी हा खराब बॉल आणि त्यावरती अजून एक अवांतर धाव बहाल केले गेले. यावेळी गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. अगदी एच लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या अगदी डोक्यावरून एक सिंगल पूर्ण केली जाते आणि सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच 16 या आकड्यावरती. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येतात धावा कुठल्या प्रकारे येतात याला महत्त्व नाही आहे मात्र त्या धावा येत असतानाही तुम्हाला लक्ष स्थापित करायचं आहे त्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला अडवलं गेले. पेकी करतील डायरेक्ट तू मी मध्ये कॉलिंग चुकीचं होतं थोडंसं मात्र सुखरूप आपल्या क्रीजवरती आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 9च्या सरासरीने चेंडूला अडवलं गेले असताना संघाची धावसंख्या 18 धावा पाहायला मिळत आहेत. घेऊ एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा परतूया तोपर्यंत ऐकू एक छोटासा मधुर संगीत. थँक्यू डीजे थँक्यू. सगळं संगीत आज आपण पाहतोय प्रजासत्ताक दिन आणि त्या दिनानिमित्त आमचे डीजे मास्टर्स अगदी भारत गौरव गीत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रवी येतोय क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल कारण 2 ओव्हरमध्ये 9च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 18 धावा या धाव फलकावरती सजवल्या गेल्यात. पुढील एक बॉल पहिला बॉल खेळला गेला रवी याचा. एक नामांकित गोलंदाज या घोडबंदर परिसरामध्ये या गोलंदाजाला ओळखलं जात आहे आणि तो गोलंदाज ह्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळाली गेली आणि त्यानंतर धावफलक पुढे सरकत असताना 19 रन 19 धावा त्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात अजूनपर्यंत गोलंदाजी करत असताना ब्रह्मांड संघाने केले मात्र इथे शॉर्ट ऑफ पूचा पटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. केटी येतोय झेल खाली पकडलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. सुरुवात अजूनपर्यंत ब्रह्मांड संघाने केले मात्र इथे पूचा पटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. केटी येतोय झेल थँक्यू डीजे. अजून एक विकेट इथे गमावला गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय क्रमांक 4 या आकड्यावरती निकेत या फलंदाजाला पाठवले गेले. कल्पेश आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षणपैकी थोडीशी स्वेअर होती मात्र सपोर्ट ठेवला गेला होता पाठीमागे.
सिंगलने धावपळ पुढे सरकला गेला. 20 रन, 20 धावा या धावपळीवरती आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावांवरती कुठेतरी ब्रेक लागला गेलाय जॉनी स्पोर्ट कामतगर या संघाच्या धावफलकावरती. आणि तो फटका येतोय अगदी जागेवरून, स्टँडिंग लांब क्षेत्राच्या बाहेर. श्रद्धांजली चषक, षटकार. आणि तो फटका येतोय अगदी जागेवर. लक्षात घ्या. संघाची धावसंख्या या षटकाराने अगदी वेगाने वाढली. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. रवी याच्यावरती अटॅक केलं गेलं या बॉलवरती. आता पुन्हा एकदा फटका बसलाय. स्वतः गोलंदाज येतोय मात्र नोमॅन्स रिझनमध्ये चेंडू आहे. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल आणि एका सिंगलने धावपळक पुढे सरकत असताना 27 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय कारण टॉस हरला होता जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाने आणि टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. आणि पहिल्या 2.5 ओव्हरमध्ये धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या, वेलकम बॉबी भोईर, संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी चांगली धावसंख्या म्हटली जाईल आणि त्यानंतर एक चांगली गोलंदाजी म्हटली जाईल. कारण कुठल्याही गोलंदाजाने जरी आपण पाहिला तर एक चांगली गोलंदाजी केली. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 11 धावा जरी खर्च केल्यात मात्र तो मित्रांनो पॉवर प्लेचा षटक होता. कुठेतरी थांबवलं होतं या फलंदाजांना. त्यानंतर क्रमांक 2मध्ये सूरज आला, त्याने 7 धावा खर्च केल्या. क्रमांक 3मध्ये रवी आला, त्याने 9 धावा खर्च केल्यात. एक विकेट या 2 गोलंदाजांच्या नावावरती आहे. मात्र या महत्त्वपूर्ण षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकाला येथे सुरुवात करण्यासाठी 4था गोलंदाज साहिल या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. पहिला बॉल फुल टॉस आहे, अगदी फुल टॉस पणे मारलाय लॉंग क्षेत्राच्या बाहेर. अजून एक विकेट, षटकार. पहिला बॉल फुल टॉस आहे, अगदी फुल मारलाय लॉंग. थँक्यू डीजे. चांगले संगीत आज आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे डीजे मास्टर. षटकाराने धावपळक पुढे सरकलाय. 33 धावा, 33 रन. अगदी चांगली धावसंख्या अजूनपर्यंत पाहायला मिळते. सूरज पवार थोडासा फंबल झालाय. काय रनिंग पाहतोय आपण, जबरदस्त रनिंग आहे. अगदी छान प्रकारे दोन्ही फलंदाजाने अगदी जिद्द घेतली होती की या 2 धावा आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्या 2 धावा इथं पूर्ण केल्यात. जबरदस्त रनिंग, कॉलिंग आणि त्यानंतर ती रनिंग, या 2 मध्ये अगदी मेल अप्रतिम पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती, 35 रन्स. एका चांगली धावसंख्येकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. लक्ष किती धावांचं असेल. यावेळी जागेवरून पुन्हा एकदा फटका गेलाय. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय चेंज आणि फलंदाज झाला इथे फेल. विकेट. किती धावांचं असेल. त्यावेळी जागेवर पुन्हा एकदा फटका गेला. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडल्याची.
थँक्यू डीजे थँक्यू. फलंदाज प्लीज जरा घाई करा मित्रांनो, कारण आज दोन मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा मेगा फायनल, आणि आज फायनलचा मॅच आणि एक सेमी फायनल असे आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे तुमचं सहकार्य मित्रांनो खूप गरजेचं आहे. मोहिल बाद झाला आहे, ज्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी तब्बल 21 धावा गुटल्या आणि तो फलंदाज डगआउटमध्ये परतला गेला आहे. पुढील बॉल गोलंदाजची मार्गवर गोलंदाज साही या गोलंदाजाला आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळले, जरी षटकार आलाय मात्र मोईल यावेळी अजून एक फटका आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षकाला अगदी त्या क्षेत्रामध्ये ठेवला गेला होता, सुंदर झेल पकडलाय आणि फलंदाज इथे पुन्हा एकदा एक बाद होतोय. गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळले, तरी षटकार आलाय मात्र मोईल यावेळी अजून एक फटका आडव्या बॅटने केलाय. थँक्यू थँक्यू डीजे. अशा प्रकारची क्षेत्रामध्ये थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या 36 रन. कुठेतरी धावा येणं गरजेचं होतं, मात्र यावेळी धावा रोखल्यात. लई स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 36 धावा. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय. त्या एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. अंतिम बॉलवरती सिंगल पूर्ण केले गेले. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 40 फूट कामतगर संघाचा धावफलक 37 पाहायला मिळतोय. 37 रन, 38 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी स्वप्नी स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाला. नेक्स्ट मॅच ही विनिंग केली जाईल. थँक्यू डीजी. लक्ष ठेवला गेलाय 38 धावांचं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विनिंग टीममध्ये आणि भव्या 11 वाघबेळ या दोन संघांमध्ये. तर आवाज ऐकूया सेकंड इनिंगमध्ये एक नामवंत समालोचक संकेत पाटील सरांचं.
धन्यवाद पंढरीनाथ नाटुसकर उर्फ कडू. कारण मगाशी त्यांचा एक बॅनर बघितला मी आणि सन्माननीय आपले भोईर यांच्याशी चर्चा करत होतो. तर एक गोष्ट कळली मला की मागच्या 2-3 वर्षापासून आपले पंढरीनाथ जे कडू आहेत त्यांचं समालोचन सुधारलंय आणि ती चांगली गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. निश्चितच मनापासून कौतुक आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असतं की व्यासपीठ मिळणं, त्या व्यासपीठाचा आपण कसा वापर करतोय ते देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचे पंढरी भाऊंनी निश्चितच चांगलं काम केलंय. मनापासून कौतुक आहे त्यांचं. चला वळूया या मॅचकडे. धावसंख्या आपण बघतोय विजयासाठी ती म्हणजे फक्त 37 झालेत. 38 धावा विजयासाठी आहेत आणि मला वाटतं काही खेळाडू कमी आहेत तिथे, त्यामुळे निश्चितच नियम जे आहेत ते पंच सांगतील एक्झॅक्टली. कारण खेळाडू जरी कमी असले तरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा जो नियम आहे तो शिथिल करता येऊ शकणार नाही आणि त्यामुळे निश्चितच या गोष्टीकडे कामतगर टीमला प्रामाणिकपणे लक्ष द्यावं लागेल. कारण एखाद्या मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही येता तेव्हा तुमचा चांगला संघ पूर्णपणे येणं गरजेचं आहे. बघा कामतगर संघ इथे उपस्थित झालाय, मात्र संपूर्ण संघ अजूनपर्यंत दिसत नाहीये. मात्र व्यवस्थित ड्रेस कोड नाहीये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना देण्यात आली आहे अशी आयोजकांच्याकडून सूचना आली आहे. त्यामुळे ही धावसंख्या 38 नसून 36 असेल. कट केलेले आहे ऑलरेडी. कारण धावसंख्या झाली, अधिकृत धावसंख्या झाली 37. 38 धावा या विजयासाठी आहेत. मात्र ती चला वळूया या मॅचकडे. मात्र नंतरची जी मॅच आहे लक्षात घ्या ती विनर वर्सेस विनर असणार आहे. पहिल्या सामन्यात आपण बघितलं निश्चितच अतिशय चांगली कामगिरी केली ती म्हणजे 11 वाघबीळ संघानं, त्यामुळे तो संघ देखील रेडी असेल. नेक्स्ट मॅच तुमची आहे 11 वाघबीळ, रेडी राहा. आणि या सामन्यात विजयी होणारा संघ 11 वाघबीळ संघासमोर असणार आहे. प्रेक्षकांचं मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगली प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. MCC स्पोर्ट्स आयोजित योगाभाऊ MC चषक 2026 हे नेत्रदीपक आयोजन श्रद्धांजली चषक आपण खेळतोय. योगाभाऊच्या अनंत आठवणी तसेच अनंत अशा दिवंगत आमचे सगळे मान्यवर आहेत ज्यांना देखील आपण काल श्रद्धांजली अर्पित केले. आणि आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आज सकाळपासून बघतोय अगदी उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी फ्लॅग होस्टिंग झालंय. मोहित येते गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डाऊन द लेग आहे का, पंचांना प्रश्न विचारलाय. पंचांच्या हात बाजूला. पहिली धाव येते अवांतरच्या रूपानं. सूरज आणि कल्पेश ही जोडी आहे ती म्हणजे स्वप्नील 11 ब्रह्मांड टीमची. किती लवकर ही धावसंख्या ते पूर्ण करतील. मात्र चॅलेंज आहे लक्षात घ्या. 4 षटकामध्ये कमी धावसंख्या जेव्हा असते ना तर ती चॅलेंजिंग नक्कीच असते. बघायचं आहे कसं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता मात्र भरपूर लवकर खेळले आणि चेंडू नंतर आलाय. एक धाव मात्र तिथे पूर्ण होते. बॅट अँड पॉईंट झालाय त्यामुळे एक धाव इथे एकूणच सूरजच्या खात्यात जाईल आणि संघाच्या खात्यात जाणार आहे. धावसंख्या 2 कडी बाद एकही नाही आहे. स्वप्नील 11 ब्रह्मांड संघ बॅटिंग करतोय, चेस डाऊन करतोय. शॉर्टहँड डिलिव्हरी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण बघतोय अपील एक्झॅक्टली कॉट बिहाइंडचा आहे असं वाटतंय. मात्र पंचांनी फेटवून लावलाय. चेंडू पुन्हा एकदा अगदी हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती मात्र ती बसली आहे खाली आणि बॅट वरून जाते बॅटरची. डॉट बॉल येतोय. डिका स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. अनेक स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट थांबणार नाहीये. ऑन साईडला एक क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. एकच धाव पाहायला मिळते. फुल फेस ऑफ द बॅट. चांगलं मिडल केलंय. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. बॅटरला कॉन्फिडन्स कधी मिळतो ज्यावेळेला चेंडू अगदी मध्यावर लागतो ना बॅटच्या
आणि जे साऊंड होतं ते सुखावणारे क्षण असतात बॅटरसाठी. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, स्लॉग स्वीप केलाय, मोठ्या धावा मिळतील. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा एमसीसी षटकार. बॅटरसाठी लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, स्लॉग स्वीप डिसिजन. धाव संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. हा अफलातून षटकार होता. टाइम एक्सक्विजिट होता आणि दिशा देखील अप्रतिम दाखवली आहे. गुड शॉट. शॉटआउट डिलिव्हरी आहे. इथे मात्र पुलचा अप्रतिम फटका. समालोचन कक्षाकडे येणारा हा बहारदार षटकार. पाठवलं डिलिव्हरी आहे. इथे पात्र पुलचा अप्रतिम फटका. समालोचन कक्षाकडे. थँक्यू. चेंडू येणार आहे का मागून बघा जरा प्लीज. आयोजकांना विनंती करतो लक्ष घाला या गोष्टीकडे. मात्र या पहिल्याच षटकात आतापर्यंत 15 धावांची कमाई केली आहे स्वप्नील 11 ब्रह्मांड टीमनं आणि त्यांचे इरादे स्पष्ट आहेत. या मालिकेत आम्हाला आलोय आम्ही ते म्हणजे जिंकण्यासाठीच. आणि अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकापासून ही बहारदार कामगिरी. नाही थांबणार ते. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन डिलिव्हरी आहे. हा फटका आपण बघतोय अपरकट केलाय मात्र मिळेल फक्त एकच धाव. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. ज्यावेळा चेंडू मिडल होतो, ज्यावेळा चेंडू आयसाईट बरोबर व्यवस्थित दिसतो ना त्यावेळा बॅटिंग करताना मजा असते. आणि इथे आपण बघतो या पहिल्या षटकात जर बघितलं तर धावसंख्या अधिकृत झाली आहे ती म्हणजे 16. मात्र पेनल्टीच्या 2 धावा इथे ऍड केल्या जात आहेत ब्रह्मांच्या टोटलमध्ये. त्यामुळे आता धावसंख्या झाली ती म्हणजे 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामुळे आता विजयासाठी गरज आहे ते म्हणजे 20 धावांची. 38चं टार्गेट होतं ते आम्ही तसंच ठेवलंय. मात्र या पहिल्या षटकाच्या टोटलमध्ये आता या 2 धावा ऍड केलेत पेनल्टीच्या. समोरच्या संघाला जी पेनल्टी मिळाली त्यामुळेच या 2 धावा. कारण मी मगाशी देखील सांगितलं होतं की एखाद्या स्पर्धेत ज्यावेळा जेव्हा तुम्हाला फॉर्म मिळतो तुम्ही एंट्री तुमची सांगता की यस आम्ही येणार आहोत. त्यामुळे वेळेवर येणं गरजेचं आहे. काही डिफिकल्टीज आहेत नो डाऊट सगळीकडे. अगदी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. त्याच्यानंतर नो डाऊट अगदी आपण बघतोय या मेट्रो लाईन्स आहेत. त्यामुळे ट्रॅफिक असणार आहे नो डाऊट. मात्र त्या ट्रॅफिकचं जे टायमिंग आणि त्याच्यानंतर तुम्ही घरातून निघण्याचं टायमिंग हे थोडंसं मोजदाद केली पाहिजे. जर आपल्याला दाखवते ट्रॅफिक अर्धा तास दिसते तर तुम्ही घरातून अर्धा तास अगोदर निघा. तर या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही खेळायला जाता अगदी कमिटमेंट तुमची असते तशी कमिटमेंट आमची सुद्धा असते की या दिवशी आम्हाला समालोचनाला यायचं आहे. आमचा स्कोरर मित्र देखील त्यांना माहिती आहे की सकाळी किती वाजता इथे पोहोचलं पाहिजे. आयोजक नेहमीच सांगतात अर्धा तास अगोदर तुम्ही आलं पाहिजेत आणि तसं आम्ही पोहोचत असतो. त्यामुळे कमिटमेंट सगळ्यांची असते. धावसंख्या झाली ती म्हणजे 18-20 धावांची गरज आहे. अजून काही वेगळं घडेल का? एक खेळाडू मला वाटतं जॉईन होते. पंचांची लगेच सल्ला मसलत करा. चला मॅच ऑन करा. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 20 धावा. वर टाकलंय समोर उडवून दिलंय. अफलातून फटके. अतिशय चांगला बॅट फ्लो पाहायला मिळाला. टायमिंग सुपर होत आहे. 6 धावा ब्रह्मांड टीम साठी. 18 चेंडू मध्ये करायचे 20 धावा. आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज सूरज आणि वर कल्पेश टाकलंय आता समोर बरोबर उडून उडून दिलाय. हा जवळजवळ चुकीचा चेंडू होता मात्र इथे एक धाव मिळणार आहे. गुड कॅच. एक वेगळी शांतता आहे एकूणच मैदानामध्ये. मात्र कदाचित आता पुढच्या सामन्याकडे लक्ष लागून राहिलं असेल कारण इथे विजयी होणारा संघ पहिल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघासमोर असेल. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. काय टायमिंग आहे. हा जबरदस्त मोठा षटकार. अफलातून बॅटिंग. मॅचची हवा काढून देणारा हा लांब लचक एमसीसी षटकार होणाऱ्या संघासमोर
धावसंख्या 31 झाले. आता फक्त 7 धावांची गरज आहे विजयासाठी. दुसऱ्या षटकात ही मॅच संपवण्याचा इरादा टीम स्वप्नील 11 ब्रह्मांडचा. अजून एक षटकार. काय स्ट्राईड केलं, डाव्या पायाचा वापर आणि फ्री फ्लोईंग बॅटिंग. 1 to win. अजून एक षटकार. काय स्ट्राईक you. केलं, डाव्या ब्रह्मांडची जबरदस्त कामगिरी आणि कदाचित स्वप्नील 11 ब्रह्मांड दाखवलंय टीम जॉली स्पोर्ट्स कामतकर टीमला की तुम्हाला तुमचा खेळ रेज करावा लागेल. 1 to win आहे. एका धावेची गरज आहे फक्त विजयासाठी. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. भरपूर गोष्टी बदलाव्या लागतील कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे तर 4 उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला हवेत. त्यानंतर बॅटर म्हणून 4 बॅटर सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतील, संघाची धावसंख्या 40च्या पलीकडे नेतील. मात्र इथे काही चुका नक्कीच झाल्या कामतगर टीमच्या. सिंगल आली आहे आणि इथे मॅच संपेल. वेल प्लेड टीम स्वप्नील 11 ब्रह्मांड. अभिनंदन तुमचं. या सामन्यात चमकदार कामगिरी आणि अवघ्या आपण बघतोय 2 ओव्हरमध्ये ही मॅच संपवली आहे. धन्यवाद जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचं या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. मात्र अजूनही चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढच्या वर्षी याल अशी अपेक्षा, कारण पुढचं वर्ष 50वं वर्ष आहे आणि डे अँड नाईट क्रिकेट आपण एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे निश्चितच खूप सारे शुभेच्छा पुढच्या सगळ्या हंगामांसाठी. चला लगेच वळतोय पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. या सामन्याचा मॅच विनर खेळाडू म्हणजे मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण, तर नो डाऊट सूरज ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 14 धावा केल्या आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांनी एक षटक सुद्धा हाताळलं होतं, ते 7 धावांचं होतं. एक गडी सुद्धा त्यांनी बाद केला. तर सूरज आहे मॅन ऑफ द मॅच आणि त्याला लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. एक खास मेडल आहे आणि एक MCC ची एक खास ट्रॉफी त्याला देऊन आपण सन्मानित करणार आहोत. मी निलकंठ भोईर साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा किताब लगेच आपण प्रदान करूया. तो म्हणजे सूरज या प्लीज. आणि दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करतोय स्वप्नील 11 ब्रह्मांड आणि एकूणच भाव्या 11 वाघबीड यांना विनंती करतोय की आपण लगेच टॉसकडे या. वाघबीड परिसरातील 2 नामांकित खेळाडू तानाजी पाटील आणि एकूणच गणेश मंडेरा बॅकस्टेजला आहेत. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण निश्चितच ही स्पर्धा बघतोय MCC ची योगाभाऊ चषक. सूरज मॅन ऑफ द मॅच झालं का? मॅन ऑफ द मॅच जस्ट दिलेला आहे. कॅप्टन या प्लीज. कॅप्टन स्वप्नील 11 ब्रह्मांड कॅप्टन आणि दैवत या प्लीज लवकर. सन्माननीय हे काय का माझ्याकडे आहे मनीष आहे. चला पुढचा सामना एका बाजूला आहे ते म्हणजे भाव्या 11 वाघबीड, तर दुसऱ्या बाजूला आहे स्वप्नील 11 ब्रह्मांड. सन्माननीय निलकंठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. कोण कॉल देते? दैवतचा कॉल आहे. टेल इट इज आणि येस टेल आलाय म्हणजे भाव्या 11 वाघबीड संघांना नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय झालाय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळतोय पुढच्या मॅच कडे.